आणि आता बातम्या पाहायच्यात सविस्तर। पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार असल्याच्या चर्चाच रंगतायत। या अफवांमुळे सर्वसामान्यांमध्ये भीती पसरतीये, लोक पॅनिक झालेत। मात्र आता केंद्र सरकारने या सर्व चर्चा फेटाळल्या आहेत। देशात कोणताही लॉकडाऊन लावण्याचा प्रस्ताव नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे। त्यामुळे आता देशात कोणतंही लॉकडाऊन लागणार नाही। दरम्यान थोड्याच वेळात मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक देखील घेणार आहेत। अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या संपर्कात आहेत। रामराजे, कधीपर्यंत बैठक सुरू होणार आहे आणि या बैठकीत नेमके काय काय मुद्दे असतील? बिलकुल, या बैठकीची वेळ ही संध्याकाळी 6ची देण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये सध्याच्या परिस्थितीवर आधारित अनेक मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे। सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे की शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असणार आहे की त्यांच्या उत्पादनावर किंवा साहित्यावर कशा प्रकारचा परिणाम होणार आहे। दुसरा म्हणजे की इंडस्ट्रीच्या संदर्भामध्ये चर्चा केली जाणार आहे। इंडस्ट्रीला वीज पुरवठा, त्याचबरोबर घरगुती वीज पुरवठा या संदर्भामध्ये चर्चा केली जाणार आहे। तिसरा म्हणजे की पेट्रोल आणि डिझेलच्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा केली जाणार आहे, कारण पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढू नये यासाठी आता त्याच्यावरचं उत्पादन शुल्क जे आहे ते कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। त्यामुळं बोजा जो आहे तो सरकारवर पडणार, जनतेवर पडणार नाही हे स्पष्ट आहे। आणि त्याचबरोबर सध्याचे कोणकोणते महत्वाचे प्रोजेक्ट आहेत की ज्यांना फटका बसू शकतो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे की एनर्जी ऊर्जे क्षेत्रातली प्रोजेक्ट, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा संसदेमध्ये सांगितलेलं आहे की आता उन्हाळा आलेला आहे आणि त्यामुळं वीज पुरवठ्याच्या संदर्भामध्ये काही महत्वाच्या तडजोडी कराव्या लागणार आहेत। तर त्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा केली जाणार आहे। आणि वेगवेगळे विशेष करून कोस्टल जे स्टेट आहेत तर त्यांच्याशी सुद्धा कोस्टल भागातील परिस्थिती आणि सुरक्षेच्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा केली जाणार आहे। त्यामुळे ही अतिशय महत्वाची चर्चा असणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत या बैठकीच्या माध्यमातून। परंतु भाजप शासित मुख्यमंत्री जे आहेत ती संपूर्ण सहकार्य असेल, मात्र कर्नाटक आणि इतर जे राज्य आहेत की जिथे किंवा पश्चिम बंगाल की जिथे विरोधकांचे राज्य आहेत तिथून कशा प्रकारचे रिस्पॉन्स मिळतोय पंतप्रधान मोदींच्या या बैठकीला ते बघणं गरजेचं आहे। अगदी मुख्यमंत्र्यांशी सगळ्याच राज्यांच्या चर्चा केली जाणार आहे आणि त्यानंतर काही गाईडलाईन्स जारी होणार आहेत का किंवा त्या संदर्भात काही उपाययोजना असणार आहेत का, त्याबद्दल काही माहिती मिळतेय? बिलकुल, या सगळ्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर कोणकोणत्या त्रुटी राहिलेल्या आहेत, कोणत्या क्षेत्रावर आणखी भर देणं गरजेचं आहे, या सगळी माहिती जी आहे ती गोळा केल्यानंतर यावर काही महत्वाचे गाईडलाईन्स मिळू शकतील। आणि वेगवेगळ्या राज्याची वेगवेगळी जिओग्राफी आहे। उदाहरणार्थ महाराष्ट्र म्हटलं तर औद्योगिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे। त्याचबरोबर महत्वाचे पोर्ट जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये आहेत, कारण समुद्र किनारा मोठ्या प्रमाणावर आहेत। तर अशा प्रमाणे कारण ज्या बोटी येत आहेत त्या सुद्धा वेगवेगळ्या राज्यामध्ये आहेत आणि महाराष्ट्रात जे आहे मुंबईचे सुद्धा आणि JNPT जे आहे ते समुद्राच्या एकदम बाजूला असल्यामुळे त्या संपूर्ण बोटी जे आहेत तिथे सुद्धा येऊ शकतात। तर या सगळ्या गोष्टी आणि तयारीचा आढावा जो आहे तो घेतला जाणार आहे आणि त्यानुसार मग नंतर एक गाईडलाईन जे आहे ते काढलं जाईल। नक्कीच, धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू।